स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी आरती सारथी महाज्योती या माध्यमातून घेण्यात आलेली जी परीक्षा आहे सीईटीची परीक्षा, त्याचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. या संदर्भात आपल्याला अपडेट देतो आहे. अपडेट देण्यापूर्वी 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे अपडेट आहे हे सर्व ग्रुपला आलेले अपडेट आहे. मेसेज आलेला आहे की एक पार्टीला आपण कॉल केलेला आहे, त्या माध्यमातून आपल्याला काय अपडेट मिळालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण तत्पूर्वी माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो मेसेज आहे हा मेसेज सर्व पसरलेला आहे. मग हा मेसेज कितपत खरा आहे कितपत खोटा आहे हे मलाही माहित नाही, पण आपण स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला कायमस्वरूपी बार्टीच्या संदर्भात अपडेट देतो आहे. त्याच उद्देशानं त्याच संदर्भानं आता सुद्धा अपडेट देतो आहे. हे जे अपडेट आहे हे अपडेट मी 3 दिवसापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये बोललेलो होतो. नंतर आजचा सकाळचा सुद्धा व्हिडिओ जो कालचा सुद्धा व्हिडिओ तसाच आहे की फेब्रुवारी महिन्याच्या संदर्भात मी बोललो. निवडणुकीनंतर प्रतीक्षा, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याच्यात वेळ घालवू नका हे सुद्धा बोललोय. तुम्हाला दिलासा देण्यासाठी मी सर्व गोष्टी बोललेल्या होत्या. नंतर काल बोललो मी ट्विटर 10 आणि बाकीच्या संदर्भात सुद्धा बोललेलो होतो. आणि आजचा सुद्धा एक मेसेज तुम्हाला फिरताना दिसत आहे, ज्यात काल मी मेसेज मध्ये लिहिलेला आहे आणि थंबनेल मध्ये पण लिहिलेलं आहे, जे वारे सरांचं उत्तर होतं, ते एका मेसेजचा रिप्लाय होता की माझं बोलणं इलेक्शन कमिशन सोबत सुरू आहे. दुसरा विषय आताचा आलेला आहे की जो अपडेट आहे दुपारी अपडेट आलेला होतं, ते अपडेट मला वेळ मिळाला नसल्यामुळे मी तो व्हिडिओ बनवलेला नव्हता. परंतु आता मी तुम्हाला सर्वांना अपडेट सांगतो आहे की जे अपडेट तुम्हाला दिलेलं आहे हे अपडेट हे खरं आहे. कारण जे कालच्या मेसेज मध्ये जे दिलेलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये मी जे बोललो तोच मेसेजचं उत्तर वारे सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे की जो रिझल्ट आहे हा रिझल्ट इलेक्शन कमिशनने लावण्यासंदर्भात नकार दिलेला आहे. आणि हा रिझल्ट आहे ही महानगरपालिका, नगरपालिकेच्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत, या निवडणुका संपल्यानंतर यांचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर 3 तारखेनंतर आम्ही रिझल्ट लावू, म्हणजे 3 डिसेंबर नंतर आम्ही रिझल्ट लावू असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता खरंच लावणार की नाही याबद्दल मी बोलू शकत नाही. लावतील नाही लावतील तो त्यांचा विषय आहे. पण हे जे अपडेट होतं हे अपडेट माझं सांगणं काम आहे. ज्या विद्यार्थ्यांना अपडेट हे जे पटत नाही त्यांनी चुकीचं फालतूच्या कमेंट देऊ नये. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टी आपण जमत नाही, आपल्याला जमत नाही, त्या गोष्टी या माध्यमातून आपण करत असतो. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांनी सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे हे तुम्ही नेचर फाउंडेशनचं एक ग्रुप आहे त्यावरती जॉईन व्हा. नंतर स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंगचं जे चॅनल आहे त्या ग्रुपमध्ये जे काही ग्रुप्स आहेत, इतर जे ग्रुप्स आहेत टेलिग्राम आणि बाकी, विद्यार्थ्यांसंदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय केलं जातं हे सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणे समजेल. त्यामुळे आपल्यासाठी पुरावा देणं हे महत्वाचं नाही, विद्यार्थ्यांना अपडेट देणं हे माझं काम आहे. त्यामुळे कायमस्वरूपी अपडेट देतो आहे. ज्या विद्यार्थ्यांना पटत नाही त्यांनी व्हिडिओ बघू नये हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 3 तारखेनंतर हा रिझल्ट आहे. जसं जसं अपडेट आपल्याला मिळेल तसं तसं अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, हेच अपडेट होतं. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, टेलिग्रामच्या लिंकला जॉईन व्हा आणि व्हॉट्सअपच्या सुद्धा लिंकला जॉईन व्हा. धन्यवाद.